गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. आलो आहे आपण रानात. साधारणतः 10 वाजले. आज रविवार आहे. आजच्या दिवस पाळी दिलेली. तर आपण शिरखेत आलो होतो. इथं पाईप टाकलेला आपण. पण काय होतं आहे, सराईत फक्त इथं 9च आणि पाण्याचं प्रेशर जास्त आहे. त्याच्यामुळे म्हटलं प्रत्येक सरीला एक एक दोन दोन अजून होलं पाडावं. त्यासाठी आपण गिरमिट घेऊन आलो आहे. पाठीमागं ऊस होऊ शकता तुम्ही. तर काय हे थोडंसं माळरान आहे बघा. अशा पद्धतीचं रान आहे, वाळतं लगेच. तर आज नाही समजा पाणी सोडलं, भिजवलेलं आहे आपण गुरुवारी, पण परत म्हटलं पाणी सोडावं म्हणजे डायरेक्ट पुढच्या रविवारी त्याला 8 दिवसानंतर पाणी सोडता येईल. तर मी आता होलं मारून घेतो. सकाळ सकाळ ऊन लागते चांगलंच. अशा पद्धतीनं मित्रांनो होलं मारून झालेत आपले. आता मोटर चालू करायचं. पाण्याचा आवाज आहे का मित्रांनो? मागच्या रविवारी आलो होतो एवढं आता त्याच्यापेक्षा जास्त पाणी सुटलं. पाहू शकता तुम्ही किती जोरात पाणी चाललंय आणि पाण्याचा आवाज आहे का. जोरात पाणी चालू आहे. चला आपल्याला मोटर चालू करायची. गहू बघू शकता मित्रांनो, जवळपास सगळ्या आंब्या बाहेर निघले. आता पाहू शकता तुम्ही. भिजवला पण आईने त्या दिवशी सोमवारी भिजवलेला आहे. आणि भिजवल्यानंतर आपण याला काल एक स्प्रे घेतला. त्याच्यामध्ये आपण घेतलं 05234 आणि थोडंसं झिंक घेतलं होतं, कारण खालच्या साईडनं थोडंसं पिवळं दिसत होतं म्हणून आपण एक चिलेटेड झिंक वापरले. फुटवा थोडासा सुरुवातीला जास्त वाटत होता, पण नंतर आता असं म्हणजे त्या मानाने फुटवा कमी झाला. नात्राचा डोस आपण दिला ना, ॲक्च्युली नात्राचा डोस कमी पडला आहे. अशा पद्धतीनं गहू आहे आता सध्या. 100% उंबी बाहेर पडलेली. आता त्यासाठी 05234 देणं गरजेचं होतं. मोटर चालू झाली नाही अजून. ॲटो टाकला आहे. पाईप एक फुटला आहे. पाईपचं एक काम करायचं आपल्याला, पण वेळ काय मिळत नाही आहे. तिथं जो आहे ना तो पाईप चेंबलेला आहे काळा गोठा. तर तो आपण काढून तिथे एक यल टाकायचा आहे. लोखंडी यल फ्लॅंज वगैरे टाकून व्यवस्थित करायचं. पण काही वेळ मिळत नाही आहे. वायर एक खाली आलेली बघा. ही एक वायर थोडीशी वर घ्यायची आपल्याला 4-5 फूट. वेळेचं नियोजन काय लागा नाही. हरभऱ्याकडे जाऊ आपण. मागच्या रविवारी आपण स्प्रे घेतला होता हरभऱ्यावरती. ग्रीनरी चांगली वाढलेली आता. बारा 61चा स्प्रे घेतल्यामुळे थोडंसं फुटवा पण वाढलाय. आणि हे पाहू शकता तुम्ही, फुलकळी जमून चांगलं सेटिंग व्हायला लागले आता इकडं. मोटरला एवढा उशीर का लागतोय चालू व्हायला? जाऊन बघू आपण काय झालंय. लाल बटन बंद होतं त्याच्यामुळे चालू झाली नाही. म्हटलं एवढा उशीर का घेते चालू व्हायला. ती आहे ना ही पट्टी त्याच्यावरती चढून ठेवली होती, त्यामुळे चालू नाही झाली. होईल आता चालू. झाली चालू. इनामात पण पाणी सोडलं मित्रांनो आपण. शेरखेळ्यात पण चालू, इनामात पण चालू. हा दिवस पाळी तर भिजवून घेऊ. आता 8 दिवस ऊन. आता कार वाढलाय आता चांगलाच. टेन्शन नाही राहणार. थोडंसं इकडंच पाणी कमी केलं, शेरखेळ सोडले. दोन्हीकडे एकसारखं चालू राहील. ऊस व्यवस्थित आहे आता, वाढायला लागला. आता खालच्या साईडला बघू काय परिस्थिती. खाली भिजले बरं का पूर्ण.
भिजलेलं आहे सगळीकडं. आपल्याकडं पानं नाही तर खालच्या ह्याच्यावर सोडलं असतं आपण. गरगरीत भिजलेलं सगळं. हे बघा मित्रांनो, बाजूवाल्याने प्लॉट पेटवला आणि तुम्हाला दाखवतो. हे बघा कडची सरी आपली नाही, आपल्या बाजूवाल्याची, पण बघा पूर्ण हाय लागली तिला. असे स्वतः ऊस पेटवायचं आणि नुकसान दुसऱ्याचं करायचं. आणि हे आपल्या याला पण हाय लागलेली. इकडे ऊस वाढलाच नाही, कारण हा ऊस पूर्ण आहे ना इथपर्यंत पडला होता. आपल्या फोडायला पण आलं नाही ना आपल्याला, एवढं 4-4 फूट फोडता पण आलं नाही. इकडे ऊसाचा फुटवा पण नाही झाला. आणि हे बघा इकडून असं गेलं, एवढं गेलं आहे कामात आपलं. पण सगळा ऊस पडल्यामुळे नुकसान झालं आपल्या बाजूला. भिजलेलं हे पण. पटची पट मित्रांनो मोकळा तसाच पडलाय बघा. खोडवा ठेवायचं नियोजन आहे सगळ्यांचं, पण प्रॉब्लेम असा झाला आहे की सगळ्यांना पेटवायचं आहे. आपली काय पेटवायची इच्छा नाही आहे, पण आता सगळ्यांच्या बरोबरीनं आपला पण पेटणार असं चिन्ह आहे. बघू आता काय नियोजन होतं आहे. तिकडे ऊसतोड चालू आहे. जरा ऊस घेऊन ऊस खाऊ. तहान लागलेली, पाणी तर आणलं नाही, ऊस खाऊ आता. वीर धरणाचं बॅकवॉटर मित्रांनो, पाणी पाहू शकता किती कमी झालंय. खाली कॅनल चालू आहेत बारामती इंदापूरकडं, त्याच्यामुळं जानेवारी एंडलाच धरण खूप खाली गेले. अजून ते 4 महिने महत्त्वाचे आहेत, मार्च, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. पाण्याची पातळी खूप खाली गेलेली. आपण चाललोय कारखाने ऑफिसला, वॉटर कॉलनीला. आपल्या खोडवाची नोंद द्यायची, तुटून गेला त्याची नोंद देणं गरजेचं असतं खोडवाची. बघू आज रविवारी चालू आहे का नाही, चालू असल्या तर नोंद करून येऊ. गाणं आहे ते आपण मित्रांनो. आणि ऊसाची तर एकंदर अवस्था पाहिली तर थोडीशी मोठी भरणी झाल्यानंतर ऊसाची परिस्थिती चांगली. साधारणतः 11-12 ऊसाला हिरवी पानं आहेत, जे की चांगले लक्षण आहेत. तर थोडासा फुटवा आपल्याला काही ठिकाणी कमी जाणवतोय. एका बेटामध्ये कमीत कमी आपल्याला 8-9 फुटवे पाहिजेत. काही ठिकाणी 6 आहेत, काही ठिकाणी 7 आहेत, काही ठिकाणी 8-9 आहेत. आता या बेटात जर पाहिले तर साधारणतः 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 फुटवे आहेत. आणि ऊसाची क्वालिटी जर पाहिली तुम्ही तर एकदम चांगली बघा. जाडी वगैरे ऊसाला बऱ्यापैकी मेंटेन आहे. होईल अजून थोडंसं चांगली. अजून जे MOP वगैरे टाकलेलं आहे ते अजून काय मानवायला सुरुवात झालेली नाही. 1.5-2 महिने झाले फक्त वरणी करून. 1 महिन्यानंतर अजून थोडासा चांगली ग्रीप पकडेल. 1, 2, 3, 4, 5, 6 कांडी तयार आहे साधारणतः. आत्ता मी जर जमिनीत गेलेली पहिली 1, 2, 3, 4, 5, 6 ही 7वी कांडी आणि वरची 8वी तयार होते. ॲव्हरेज 6-7 कांड्या आहेत. आपण जर उभा राहिलो, हात वरती केला तर त्या लेवलला त्यांची आहे. या आठवड्यात भिजवायला नको कंडिशन आहे अजून. मागचं चांगलं गरगरीत भिजलं होतं. तर बघू या शनिवारी आपण भिजवायचं नियोजन ठेवू. शनिवार रविवार 2 दिवस भिजवू. पाईपलाईन परत एक जणाची कोणाच तरी फुटलेली आपल्या कोपऱ्यावरती. मागच्या वेळेस त्यांनी काढलं होतं लिकेज, पण यावेळेस परत फुटलेली.
हे पाहू शकता इथून. पावणे 4 वाजले मित्रांनो. शेर खेळायला बंद करून आपण तिकडे इनामात सोडला. आता 5:45 लाईट जाते. 2 तास आहेत. 2 तासात होऊन जाईल. भिजलेलेच आहे, थोडंसं ओलच आहे. 2 तासात पटपट होऊन जाईल. उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला म्हणून म्हटलं भिजून घ्यावं. डायरेक्ट शनिवार रविवारी भिजावता येईल 8 दिवसानंतर. काय इथून पुढं आता आहे ना, पाण्याचा हे नाही झाला पाहिजे. पाणी कमी नाही पडलं पाहिजे, नाही तर मग कांड्या बारीक पडणार. आता ऊस वाढीला लागला ना, त्याच्यामुळे आता पाणी कमी नाही पडलं पाहिजे. चालेल. शेर खेळतलं बंद करू म्हणजे इकडे स्पीड वाढेल. तिकडे थोडंसं चालू राहणार ना, ते बंद करू. कसा विषय बघा मित्रांनो, आत्ताच पेटून गेलेत गडी आणि आपल्या एका सरीची लागली वाट. इथं अजून दुपतंयच बघा. हे बघा इथं दुपतंयच. अवघड विषय. तुम्हाला आपल्या एका सरीची काय वाट लागली बघा. हे बघा, हे इथपर्यंत सोडवायला पाहिजे ना. लोक काहीच त्रास घेत नाहीत सोडवायचा. आजपर्यंत हाय लागली. बरं हे बघा, म्हणजे सोडवायचे. थोडंसं इकडं आलं होतं तर लगेच विजवायचं वगैरे, काय तकलीफच घेत नाही तो लोक. कशी नाही हाय लागायची बघा. उंदरांनी तर कार्यक्रम असे भयानक केलेले आहेत की विचारूच ना. कुठपर्यंत गेले बघा. हे बघा, हे आतपर्यंत इकडे गेलं. विजवायला पाहिजे होतं ना. इकडं अजून दुपतंयच. एक गळ बघा केवढे केवढे मोठे मोठे पाडलेत उंदरांनी. इथं अजून दुपतंयच. पाईप आपला इकडे टाकलाय. तण ऊसात भरपूर झालंय मित्रांनो. परत ऊसाची ग्रोथ अशा पद्धतीने आहे. आपल्या बाजूचा ऊस आहे, याच्यात आणि याच्यात भरपूर फरक पडलाय. काय काय ठिकाणी इकडे 6-7 कांडी ऊस गेलाय. आपला आत्ता कांडी धरून 2-3 कांडीवर निघलाय. ठीक आहे, हळूहळू ग्रीप पकडल. पाहू. माझ्या वाचनात असं आलं की चुनखड जर जास्त असेल तर तिथं ऊसाचं म्हणजे पीकच नाही घेतलं पाहिजे. तर आपल्या रानात ऑलमोस्ट 24% चुनखड आहे मित्रांनो. म्हणजे हे ऊसाच्या लायकीचं क्षेत्र नाही आहे. पण आपण यावर्षी ऊस केलाय. बघू, परत नादाला नाही लागणार आपण मळ्यात. प्रॉब्लेम तोच आहे की आपल्याला काय निघायला रस्ता नाही आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी केल्यानंतर आपल्याला पण करणं भागच आहे. त्याच्यामुळे आपण केला.
जर इकडं तुम्ही पाहिलं तर पिवळसर दिसतं बघा, कारण चुनखडी या क्षेत्रात जास्त आहे, त्याच्यामुळे इकडं अशा पद्धतीनं बघा तण उगवलं. तणांचा बंदोबस्त करावा लागणार आहे. आता खत वगैरे टाकलेलं सगळं इथं तुम्ही पाहू शकता. आपला पण पिवळा पडायला लागला, तरी आपण फेरस टाकलं होतं बरं का, 10 किलो बांधणी करतानाच फेरसचा डोस दिला होता. हे पाहू शकता तुम्ही कसं पिवळं पडलं. तर मित्रांनो झाले 6:15 वाजत आले. पाठीमागं सूर्य पाहू शकता तुम्ही, सूर्य चालला असताना. हे पहा, हे थोडंसं दाखवतं असं, लाईट रिफ्लेक्ट होते. तर झाला मित्रांनो, आजचा दिवस आपला संपला. आपले 3 ऊस भिजून झाले आज. हरभरा वगैरे तुम्ही पाहिला, कांदे पण पाहिले. कांद्याचा व्हिडिओ बहुतेक मी बनवला नाही, पण कांदे चांगले सीड झालेले आहेत आता व्यवस्थित. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू. परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.